नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेचा राज्यमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे याबाबत इयत्ता 12वीच्या विषयांचे विविध व्हिडिओ विषयनिहाय व्हिडिओ विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी तयार केलेले आहेत. त्यांचा आपणास निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास वाटतो. आगामी परीक्षेसाठी आपण परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जावे. येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. मी शीतल हिरेमठ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळ, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिकांचं लेखन कसे करावे या मालिकेअंतर्गत 12वी अर्थशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेचे लेखन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आहेत माननीय प्राध्यापक विजय मेटकरी सर, माननीय प्राध्यापक शिवाजी पाटील सर. तर विषय असा आहे की अर्थशास्त्र म्हटलं की वाणिज्य आणि कला या दोन्ही शाखांसाठी हा विषय तसा महत्त्वाचा. तर या विषयाच्या उत्तरपत्रिकेच्या आराखड्यासंबंधी आपण काय माहिती देऊ शकाल? छान प्रश्न विचारला मॅडम. अर्थशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका सोडवण्यासंदर्भातील जो काय आराखडा आहे, आपल्या अर्थशास्त्र विषयामध्ये एकूण 6 प्रश्न आहेत आणि 6च्या 6 प्रश्न सोडवणे हे अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये अर्थशास्त्र प्रश्नपत्रिकेचा आराखडा जर विचार केला तर त्याची विभागणी 50-50% केलेली आहे. म्हणजे 50% जे प्रश्न आहेत ते सोपे आहेत आणि 50% प्रश्न आहेत ते थोडेसे काठिण्य पातळीचे असलेले आपल्याला दिसून येतात. आता हे सगळी जी काय प्रश्नपत्रिका आहे ती एकूण 80 गुणांची जरी असली तर ती विकल्पाचं 116 गुणांची असलेली प्रश्नपत्रिका आपल्याला दिसून येते. आता आपल्याला आराखडा कळला, पण विद्यार्थ्यांना जर अधिकाधिक गुण मिळवायचे असतील अर्थशास्त्र विषयात तर मग विद्यार्थ्यांनी ती नेमकी उत्तरपत्रिका कशी सोडवावी? बरोबर आहे मॅडम. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेतल्यानंतर आपण कोणते प्रश्न सोडवायचे आहेत हे पहिल्यांदा ठरवून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार पहिला प्रश्न जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. तो 20 गुणांचा असल्यामुळं त्याच्यामध्ये एकूण 6 प्रश्न प्रकार आहेत. त्या 6 प्रश्न प्रकारापैकी बोर्ड परीक्षेला कोणतेही 4 प्रश्न प्रकार विचारले जातात. ते प्रश्न प्रकार असे आहेत: योग्य पर्याय निवडा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न प्रकार आहे सहसंबंध पूर्ण करा. तिसरा प्रश्न प्रकार आहे खालील विधाने पूर्ण करा. चौथा प्रश्न प्रकार आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. 5वा प्रश्न प्रकार आहे विसंगत शब्द ओळखा. आणि 6वा प्रश्न प्रकार आहे तर्क आणि विधान प्रश्न सोडवा. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या 4 पैकी आपल्याला कोणतेही 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्ही जसं म्हटलात की कोणतेही 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर मग कोणत्या प्रश्नांना अधिक भारांश द्यावा? यामध्ये सर्वच्या सर्व प्रश्न करणे गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हेच प्रश्न येतील असं काही नाही. प्रश्न आलटून पालटून आलेले असल्यामुळं सर्वच प्रश्न आपल्याला भारांश देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. मग एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये आलेल्या या उत्तरपत्रिकेमध्ये काठिण्य पातळीबाबत आपण काय सांगू शकाल? काठिण्य पातळीच्या बाबतीत प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 6 हे प्रश्न थोडेसे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. त्याची काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे. त्याच्यामुळं या प्रश्न निवडत असताना आपण थोडासा विचार करून ते प्रश्न निवडावेत. याच्यामध्ये आपल्याला 5 पैकी 3 सोडवणे किंवा 6व्या प्रश्नापैकी 3 पैकी 2 सोडवणे असं आपल्याला गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपण निवडत असताना मुद्द्याचे प्रश्न जास्तीत जास्त निवडावेत. जेणेकरून आकृतीचे प्रश्न निवडले तर त्याचे वक्र, त्याचे कोष्टकं, त्याचा तक्ता जर चुकला तर आपली सर्वच्या सर्व मार्क जाऊ शकतात. त्यामुळं आपण शक्यतो मुद्दे असणारे प्रश्न निवडावेत.
आता मुद्देसूद लेखन करत असले, प्रश्नांची निवडही जरी योग्य केली तरी 80 मार्काचे गुण या अर्थशास्त्राच्या पेपरला आहेत आणि 3 तासात पेपर सोडवायचा आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे विद्यार्थ्यासाठी, तर वेळेचं नियोजन. मग हे वेळेचं नियोजन कसे करू शकाल, म्हणजे विद्यार्थ्यांनी कसं करावं, काय सांगू शकाल पाटील सर? खरं तर कोणत्याही गोष्टीची आपण सुरुवात करत असताना आपल्याला वेळेचं नियोजन हे करावंच लागतं. बघा ना, म्हणजे आपण हा व्हिडिओ तयार करत असताना सुद्धा आपण वेळेचं नियोजन केलं. 3 तासाचा पेपर सोडवत असताना विद्यार्थ्यांना तो 3 तासामध्येच कसा सोडवला जाईल याचं प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे. मुळात 10 मिनटं आत्ता आपल्याला बोर्डकडनं वाढवून दिलेले आहेत. त्याचा वापर मुलांनी जर वाचनसाठी केलात तर त्या 10 मिनटामध्ये पहिला ती पूर्ण प्रश्नपत्रिका समजावून घेणं, की यातली मगाशी जसं सरांनी सांगितलं की प्रश्नपत्रिका ही 2 विभागात विभागली जाते. एक काठिण्य पातळीचे प्रश्न आणि सहज आणि सोपे सोडवणारे प्रश्न. तर त्या 10 मिनटामध्ये ती काठिण्य पातळीचे प्रश्न कुठले आहेत आणि सहज सोपे सोडवणारे प्रश्न कुठले आहेत हे त्या 10 मिनटामध्ये समजेल. म्हणून 10 मिनटं मुलांना दिलेले आहेत की बाबा त्यांची पुरतं 10 मिनटं ती वाया जाऊ नयेत. पुढच्या 180 मिनटाचं नियोजन करत असताना प्रश्न पहिला जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि या वस्तुनिष्ठ प्रश्नाला प्रामुख्यानं जर बघितला तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. तर ते 20 मिनटं आपण देणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक प्रश्न हा सोडवला पाहिजे. आणि मुळात अर्थशास्त्राचं ऑब्जेक्टिव्ह हे थोडंसं MPC UPSCच्या लेवलवर ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी काठिण्य पातळी आहे. त्यामुळे या 20 मिनटामध्ये प्रामुख्यानं त्या मुलांनी त्या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधावं आणि ते द्यावं. याच्यासाठी पहिला प्रश्न हा 20 मिनटामध्ये सोडवला पाहिजे. त्यानंतर सहज सोडवणारे प्रश्न मगाशी सांगितले की पहिल्या टप्प्यात आपण घेतले पाहिजेत. तर तसा प्रश्न क्रमांक 2, 3 आणि हा 5वा जो प्रश्न क्रमांक आहेत हे सहज आणि सोपे सुटणारे प्रश्न आहेत की जे विद्यार्थ्यांना सहज पद्धतीनं सोडवता येतात. आता वेळेचं नियोजन करत असताना आत्मविश्वास बिल्डअप करण्यासाठी सुद्धा या वेळेच्या नियोजनाचा आपल्याला वापर करता येतो. की पहिल्यांदा आपण सहज सोपे सोडवणारे जर प्रश्न सोडवलेत, म्हणजे 2, 3 आणि 5वा, तर हे प्रत्येकी 30 मिनटामध्ये सोडवले पाहिजेत. आता 2मध्ये साधारणपणे अ ब असे 2 प्रश्न आहेत, त्या प्रत्येकीमध्ये प्रामुख्यानं 3-3 प्रश्न सोडवायचे आहेत. तर ते सोडवत असताना सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला योग्य पद्धतीनं वेळ देता येईल. त्यामुळं प्रश्न क्रमांक 2 असेल, 3 असेल आणि 5 असेल तर हे तुम्हाला प्रामुख्यानं 30-30 मिनटामध्ये सोडवायला पाहिजेत. राहिला प्रश्न क्रमांक लघुत्तरी आणि दीर्घोत्तरीचा, जो प्रश्न क्रमांक 4 आणि 3 आणि साधारणपणे प्रश्न क्रमांक 6 आहे. हे जे प्रश्न सोडवत असताना त्यातला दीर्घोत्तरी जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, हा माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण तो 16 मार्काचा आहे. बरोबर ना सर मेटकरी सर? आणि मग या प्रश्नाला आपण स्पेसिफिक वेळ देणं फार गरजेचं आहे. तर साधारणपणे तो 40 मिनटामध्ये झाला पाहिजे, कारण 2 प्रश्न त्याच्यामध्ये 3 विचारले जातात आणि 2 सोडवावे लागतात. आणि मग या 2 प्रश्नांमध्ये तुम्हाला उत्तराची जी पातळी लिहायची आहे, लिखाण जे करायचं आहे ते योग्य पद्धतीनं करायचं आहे. मग त्याच्यासाठी 20 मिनटं फार महत्त्वाची आहेत. मग त्याच्यामध्ये प्रस्तावना आली, त्याच्यानंतर व्याख्या आली. समजा घटता सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असेल तर तो प्रस्तावना, त्याचं सिद्धांत, सिद्धांताचं विधान, त्याच्यानंतर कोष्टकाची आकृतीचं स्पष्टीकरण आणि मग बाकीचं जे काही अपवाद आणि हे जे मुद्दे आहेत, तर हे मुद्देसूद सोडवत असताना विद्यार्थ्यांनी थोडंसं वेळेचं बंधन इथं पाळावं आणि तो वेळ त्यांना मिळावा. आणि हे 16 मार्काचा प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येकी 8 मार्क, तर ते 20 मिनटं त्याला पुरेशी आहेत. तर आता हे सगळं झालं ते साधारणपणे 180 मिनटामध्ये होतं, म्हणजे वाचनापासून ते प्रश्न क्रमांक 6 पर्यंत. उरतात 10 मिनटं. आता ही 10 मिनटं माझ्यासाठी फार महत्त्वाची आहेत. म्हणजे आपण सगळा प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आपण बऱ्याच वेळा त्या फ्लोमध्ये सोडवत असतो, तर आपण काय सोडवलेलं आहे हे बघण्यासाठी सुद्धा आपल्याकडे उजळणी करून 10 मिनटं पाहिजेत. म्हणजे समजा एखादं ऑब्जेक्टिव्ह सोडवत असताना बाबा आपण नंतर सोडवूया म्हणून ते सोडलेलं असतं, तर मग ते लिहिण्यासाठी सुद्धा, ते बघण्यासाठी सुद्धा 10 मिनटं फार गरजेचे आहेत. किंवा एखादा मुद्दा तुम्हाला अधोरेखित करायचा आहे, एखादा पॉईंट ऑफ करायचा आहे, किंवा काही तुमची मार्जिन मुद्दे तुम्हाला करायचे असतील, तर त्या 10 मिनटामध्ये त्याचं ते सॉर्ट आऊट झालं पाहिजे. म्हणजे साधारणपणे 190 मिनटामध्ये ही आपल्याला प्रश्नपत्रिका अतिशय छान पद्धतीनं सोडवता येते, जर तुम्ही वेळेचं योग्य पद्धतीनं नियोजन केलात. तर माझा विश्वास आहे, किंवा आमच्या मेटकरी सर किंवा आमच्या अर्थशास्त्राची जी टीम आहे त्यांचा विश्वास आहे की तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये खूप चांगले स्कोरिंगचे मार्क पडू शकतात. एकूण बघितलं असेल तर अर्थशास्त्राच्या उत्तरपत्रिकेला खरा अर्थ द्यायचा असेल
तर उत्तरपत्रिकेचं वाचन करून, प्रश्नपत्रिकेचं वाचन करून उत्तरपत्रिकेला खूप चांगला अर्थ देता येईल आणि गुणांनाही अर्थ प्राप्त होईल. म्हणजे गुणांचं अर्थकारण अर्थात चांगलं होईल असं आपल्या लक्षात येतं आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्राच्या उत्तरपत्रिकेला भारांश, प्रश्नांचा भारांश या सगळ्याचा विचार करून जास्तीत जास्त गुण मिळवावेत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.